सावली, मी पहाटे एक स्वप्न पाहिलं. कसलं? स्वप्नात एक असं पाळणा दिसला मला. आकाश पाळणा? हो, आकाश पाळणा. तिथे पण घेऊन जाऊ तिला. तिला म्हणजे कोणाला? तिला जी मला पाळण्यात दिसली. कोण? एक छोटंसं बाळ होतं, हुबेहूब तुझ्यासारखं दिसत होतं. तिला घेऊन जाऊ आकाश पाळण्यात. लाजतेस तू सावली? बघू बघू बघू. सावली, एक काम कर ना, तू पण पहाटे स्वप्न बघ ना. हा, ते म्हणतात ना, पहाटे पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतं. जसं मी स्वप्न पाहिलं तसं तू पण स्वप्न बघ, म्हणजे लवकरात लवकर पूर्ण होईल. गप्प बसा तुम्ही. ऐका ना, मला दुसरंच काहीतरी मागायचं तुमच्याकडे. राणी सरकार, तुम्ही मागायचं नसतं, तुम्ही असा हुकूम सोडायचा असतो. काहीतरीच असतं तुमचं. ऐका, अमृता वहिनी म्हणाल्या की ज्या दिवशी तुमच्यावर हल्ला झाला होता ना, त्या दिवशी एकादशी होती आणि त्याच दिवशी विठुराया स्वतः तुमच्या मदतीला आला होता, राजकुमार सरांच्या रूपात. खरंय. म्हणून तुमच्या ऑफिसमध्ये विठुरायाची मूर्ती ठेवायला हवी असं वहिनींनाही वाटत होतं आणि मलाही वाटतंय. उद्याच तुझ्या हस्ते. हो, नाही उद्या असं नाही, पण जेव्हा केव्हा आपण ठेवू तेव्हा चांगला मुहूर्त बघून आपण स्थापना करूयात. ठीक आहे, मग उद्या जाऊन आपण मूर्ती ठरवूयात. आता तुझी इच्छा पूर्ण केली ना मी, आता माझी इच्छा. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.